तर गॅस पुरवठ्याबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचा इशारा भुजबळांनी दिलाय। मात्र त्यावर आक्षेप घेत काँग्रेसच्या नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधलाय। सामाजिक माध्यमावरील खोट्या बनावट बातम्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे। दररोज रेडिओ, FM, दूरदर्शन, मुद्रित माध्यमाद्वारे माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे। मी तुम्हाला आपल्याला माहितीसाठी सांगतो की तुमचे जेवढे हे जे डीलर लोक आहेत त्यांना आपण सांगून ठेवलेलं आहे की आता कुठलाही गॅस पुरवठा करायचा नाही तिथं, म्हणून लोकांना भीती निर्माण झाली। तुम्ही म्हणतात की माध्यमांनी चुकीची बातम्या दिल्यात तर आम्ही माध्यमावर कारवाई करू, तुम्ही असं म्हणाला। मी तुम्हाला सांगतो की तुमच्या डीलरला तुम्ही सूचना देऊन ठेवलेल्या आहात की आता काही पुरवठा करायचा नाही, तर तसं तर मला लोकांना भीती निर्माण झाली की रेग्युलर व्यवस्था असताना सुद्धा अशा पद्धतीचं डीलर त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण केली, म्हणून लोकांच्या लाईनी लागल्या आणि म्हणून व्यवस्था तुम्ही निर्माण केली आणि माध्यमावर कारवाई करणार, हे बरोबर? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.